हॅलो फ्रेंड्स, हाऊ इज द जोश? होप तुम्ही सर्व चांगले आहात, चांगला अभ्यास करतायत आणि येणाऱ्या कंबाईनला थोडं टार्गेट करतायत. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर तो येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसंदर्भात आहे. तर या होणाऱ्या परीक्षेसंदर्भात काय करायचं याविषयी भरपूर व्हिडिओ झालेले आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती काय करायचंय काय नाही. तर त्यापेक्षा मी थोडंसं वेगळं जाऊन की या येणाऱ्या 30 दिवसामध्ये आपण काय करू नये म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये यश हे अगदी सोपं होईल किंवा त्यासाठी आपल्याला चांगलं मार्क मिळू शकतील. राईट. सो सर्वात पहिली गोष्ट मला जी वाटते की या 30 दिवसामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तर सर्वच्या सर्व म्हणजे 7 जर सब्जेक्ट आपण घेतले आणि त्यातले टॉपिक्स आणि सब टॉपिक्स जर घेतले तर सर्वच्या सर्व टॉपिक्स आणि सब टॉपिक्सवर फोकस करू नये किंवा त्याला टार्गेट करू नये. फॉर एक्झाम्पल एक साधी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये ज्या लोकांचं थोडं आर्ट्सचं बॅकग्राऊंड असतं आर्ट्सचं, तर त्या लोकांना फिजिक्समध्ये जे प्रॉब्लेम्स विचारले जातात फिजिक्सवरचे ते जास्त जमत नाहीत. मग आता या 30 दिवसामध्ये त्याच्यावर जास्त डोकं आपटण्यात काही अर्थ नाहीये. कारण जर आपण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस किंवा ज्याला आपण आउटकम म्हणतो तर ते फार चांगलं नाहीये. म्हणजे त्या 30 दिवसामध्ये तुम्ही कितीही जास्त अभ्यास केला तर त्यातले तुमचे प्रश्न बरोबर येतील याची शाश्वती फार कमी असते. याच्या उलट म्हणजे काय गोष्टी आहेत की ज्या फार सोप्या आहेत, ज्या आपल्याला ऑलरेडी येत आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी जमतंय, त्याच्यावर जर जास्त फोकस केला आपण तर आपल्याला ते मार्क जास्त कन्वर्ट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल काही योजना आहेत किंवा इकॉनॉमीच्या बेसिक कन्सेप्ट आहे, समजा गरिबी असेल, बेरोजगारी असेल, त्याच्यावर हमखास 2-3 प्रश्न हे विचारले जातात. मग अशी एरिया आपण जास्त फोकस केले पाहिजेत आणि त्याच्यावर जास्त टार्गेट केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट ही आहे की सर्वच्या सर्व टॉपिक्स आणि सब टॉपिक्सच्या मागे लागू नका. राईट. तर दुसरी गोष्ट काय करू नये, तर मला असं वाटतं की ही वेळ नाहीये जास्त सोर्सेस वापरण्याची. जास्त सोर्सेसच्या मागे लागू नका. आतापर्यंत तुम्ही जे काय वाचत आलात, आतापर्यंत जे काय तुम्ही सोर्सेस वापरले, जे पुस्तकं वापरले, ज्या नोट्स काढल्यात, स्टिक टू दॅट ओनली. त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे जाऊ नका, नवीन वाचायच्या भानगडीत पडू नका. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी मला फार महत्वाची वाटते ती म्हणजे दिस 30 डेज म्हणजे हे येणारे 30 दिवस इज ऑल अबाउट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, हाऊ यू मॅनेज. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तुम्ही याच्यामध्ये किती शांत राहता, किती एकाग्रतेने अभ्यास करता, कुठेही चंचलता न दाखवता तुमचं जे फोकस्ड ज्याला आपण म्हणतो जे ठरवलंय फक्त तेच करताय, याच्यावर खूप सारं यश हे अवलंबून असणार आहे. काय होतं मार्केटमध्ये आता येणाऱ्या 30 दिवसामध्ये एखादा कुठला तरी नवीन मॉड्यूल येईल, एखादा युट्यूबवर परत चांगला आपण ही सिरीज सुरू करू, ते करूया, हे करूया. त्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही जे ऑलरेडी केलंय तर त्याच्यावर फोकस न होता नवीन गोष्टीवर होईल आणि नवीन गोष्टीवर जास्त आउटपुट या 30 दिवसामध्ये मिळणार नाहीये. ट्रस्ट मी. म्हणजे युपीएससी असो, राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो, आजकाल असा एक ट्रेंड झालाय की शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही कितीही जरी जास्त अभ्यास केला तरी तुमचा एक वर्षभर आधीपासूनचा जो अभ्यास असतो त्याचा इन्फ्लुएन्स तुमच्या मार्कांवर खूप जास्त असतो. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व करा. परीक्षा झाल्यानंतर असं वाटतं की अरे 8 दिवसात जास्त उगाच डोकं लावलं, जास्त नसतं वाचलं तरी जास्त फरक पडला नसता. डेफिनेटली काही गोष्टी आहेत ज्या वाचल्यावर तुम्हाला फायदा होणार आहे, पण मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत की तुम्ही वर्षभराच्या प्रोसेसमध्ये ज्या गोष्टी शिकत असतात, ज्या गोष्टी समजून घेत असतात, त्याच्या बेसिसवरच मॅक्झिमम प्रश्न हे तुम्हाला सोडवता येत असतात. राईट. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की विनाकारण नुसतं टेस्टच्या मागे लागू नका. माझा अभ्यास झालाय, मला रिव्हिजन करायचे, मी ही टेस्ट सोडतो, ती सोडतो, या क्लासच्या टेस्ट आहेत, हे फ्री आहे, ते फ्री आहे, या टेलिग्राम चॅनलवर भरपूर क्वेश्चन आहेत, युट्यूबवर सिरीज सुरू झाली आहे, असं जर करत बसला तर तुम्हाला जे स्ट्रॅटेजिकली ज्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही केल्या त्याला जे रिव्हिजन करायची आहे, ज्याची उजळणी करायची, त्यासाठी वेळ देता येणार नाही. एक ऑप्टिमम लेवलला टेस्ट सोडवल्याच पाहिजे. टेस्ट सोडवणं हे गरजेचंच आहे. तर ती ऑप्टिमम लेवल तुमच्या पद्धतीनं असते. म्हणजे टेस्ट का सोडवायत याचं हे वेगळं डिबेट आहे. त्याच्यानंतर आपण नंतर विचार केला तर जास्त फायदा होईल. आता सध्या ते काही डिस्कस करण्याची ही वेळ नाहीये. त्याच्यानंतर आणखी सर्वात महत्वाची गोष्ट मला जी वाटते की शेवटच्या 30 दिवसामध्ये सब्जेक्ट, टॉपिक्स आणि सब टॉपिक्स संपवण्याच्या मागे लागू नका. म्हणजे आयोगाकडून काय तुम्ही लवकर संपवलं म्हणून 10 मार्क एक्स्ट्रा असं मिळणार नाही. मार्क तेव्हाच मिळणार तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे परीक्षेमध्ये एक्झॅक्टली बरोबर जर मार्क केलं तरच मार्क पडणार. त्यामुळे कुठलाही विषय संपवण्याच्या मागे लागू नका. त्या संपवण्याच्या नादामध्ये काय होतं की आपण म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट जस्ट वाचून काढतो पुढे जातो. वाचणे हा अभ्यास नाही. अभ्यास कसा करावा याच्यावर वेगळे व्हिडिओ आहेत आपले, मी खाली लिंक पण प्रोव्हाइड करेल. राईट. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लवकर संपवण्याच्या मागे लागू नका. आणि त्याच्यानंतर आणखी एक मला जे फार महत्वाची गोष्ट वाटते की तुम्ही जे काय करताय, जे काय वाचताय ते नीट समजून वाचा,
समजून घ्या, मगच पुढे जा. त्याच्यावर विनाकारण जस्ट वाचून पुढे जाताय असं करू नका. जर एखादा प्रश्न जो तुम्ही वाचलेला आहे त्यातला जर चुकला तर इट इज क्रिमिनल ऑफेन्स. चुकीला माफी नाहीये. ही कंबाईन परीक्षा आहे, तुम्हाला माहिती 100 प्रश्न 1 तासामध्ये सोडवायचे. त्याच्यासाठी जे काय तुम्ही अभ्यास करता, जे काय वाचता ते अशा पद्धतीनं वाचा की त्याच्यावर कितीही जरी अवघड प्रश्न आला तरी तुम्हाला तो अगदी कमी वेळेमध्ये सोडवता आला पाहिजे. राईट. आता काय करावं याविषयी थोडंसं जे बोलतोय आपण त्याच्याबद्दल. दुसरी गोष्ट मॅनेजमेंट ऑफ द टाइम, म्हणजे मॅनेजमेंट जी आहे ते फार फार महत्वाचं. या 30 दिवसामध्ये तुम्हाला साधारणतः 7 सब्जेक्ट जर घेतले आपण, त्यातले 6 सब्जेक्ट जे ते 15 मार्काला आहेत आणि पॉलिटी जर एक आपण घेतला तर तो 10 मार्काला आहे. म्हणजे 15-15चे 6 आणि एक 10 मार्काचा, तर असे मिळून तुम्हाला एक 100 मार्कांसाठी ही परीक्षा असणार आहे. ते मॅनेजमेंट करताना ते कसं करायला पाहिजे की मला असं वाटतं की आपले जे स्ट्रॉंग एरियाज आहेत आणि आपले जे वीक एरियाज आहेत तर त्याच्यावर आपण थोडंसं खेळलं पाहिजे. आता हा वेळ नाहीये की खूप जे वीक एरियाज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एफर्ट्स टाकूनही आउटपुट मिळणार नाहीये त्या विषयामध्ये जास्त डोकं लावण्यात काही मजा नाही. फॉर एक्झाम्पल ऍप्टिट्यूडचे काही गोष्टी असेल, पाईप सिस्टम असेल किंवा मिक्सचर अलिगेशन असेल. फॉर एक्झाम्पल मला ते फार अवघड वाटतं ना तर मी सरळ त्याला सोडून देतो. कारण मी आता कितीही जरी प्रॅक्टिस केली तरी परीक्षेत जाऊन जर मला ते येणार नसेल आता मी त्याच्यात जास्त डोकं आपटत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जसं जीएसचे काही टॉपिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल जसं मी फिजिक्स बद्दल बोललो, त्यातले काही जर प्रश्न असतील आणि आपलं बॅकग्राऊंड आर्टचं आहे, आपल्याला काही त्यातलं जास्त कळत नाही तर आता डोकं आपटूच नका. त्याच्या व्यतिरिक्त झुलॉजीचा काही पार्ट आहे, त्याच्यानंतर बॉटनीचा काही पार्ट आहे किंवा हेल्थ रिलेटेड जे काही प्रश्न विचारतो त्यात मात्र नक्की तुम्हाला मार्क मिळू शकतात. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, त्याला समजून घेतलं आणि तो एरिया जर कव्हर केला तर 100% त्यातून मार्क मिळतं. तर हे मॅनेजमेंट ऑफ द टॉपिक्स, सब टॉपिक्स आणि मग त्याला परीक्षेला असलेलं त्याचं इम्पॉर्टन्स याच्यानुसार तुम्ही ठरवायचं की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, कुठल्या विषयामध्ये किती डेप्थ पर्यंत वाचायचं, किती खोलापर्यंत जायचं किंवा ज्याला आहे ते फक्त वरवरचं बघूनच पुढे जायचं. फॉर एक्झाम्पल काही जे समाज सुधारक विचारतात, फार अवघड विचारतात, तर प्रत्येक समाज सुधारकाच्या मागे लागत बसू नका, कारण त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत. राईट. तर त्या लिमिटेशन्स मध्ये राहूनच तुम्हाला करायचंय. त्यामुळं तो एक अगदी महत्वाचा विषय की फॉर एक्झाम्पल कधी कधी काय होतं, आजकाल जो ट्रेंड आहे समाज सुधारक फार अवघड प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे काय आपण बेसिक थोडंसं अंडरस्टँडिंग त्याचं करून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पण त्याच्या खूप जास्त मागे लागू नका, कारण त्यात पुन्हा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस खूप चांगलं नाहीये. राईट. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची मला जी गोष्ट वाटते की बॅलन्सिंग करणं. की फॉर एक्झाम्पल कसं होतं, करंट अफेअर्सच्या मागे लागले की 2-3 दिवस किंवा 8 दिवस उठसूट करंट अफेअर्स असं करू नका. थोडंसं बॅलन्स करा आणि टार्गेट करताना पूर्ण 100चे 100 क्वेश्चन टार्गेट करू नका. नंतर 80-85 क्वेश्चनच टार्गेट करा. 10-15 प्रश्न जे ते या 30 दिवसामध्ये सोडून द्या. देवाला सोडून द्या असं ना, म्हणजे सोडून द्या म्हणण्यापेक्षा तुम्ही जो 1 वर्ष 2 वर्ष याच्या आधी जो अभ्यास केलेला आहे त्याच्या अभ्यासाच्या बेसिसवर तुम्हाला 100% काही क्वेश्चन सोडवता येणार आहेत. पण स्ट्रॅटेजिकली मूव्ह आहे की 80 ते 85 प्रश्न तुम्ही आता टार्गेट केले पाहिजे आणि त्यातले अशी शुअरिटी केली पाहिजे की 70 तरी माझ्या बरोबर आले पाहिजे. राईट. म्हणजे ते निगेटिव्ह जाऊन वगैरे 65 पर्यंत आले पाहिजे. मग ते असिस्टंट असो, पीएसआय असो किंवा एएसओ असो, ते आपले क्लिअर झालीच पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो, आपण 100च्या मागे लागतो आणि जे दूरच्या गोष्टीच्या मागे लागतो जे हातचे आणि जवळचे ते सोडून जातात. जर तुमचा सिंपल आहे, एखादा भूगोलाचा, महाराष्ट्राचा भूगोलाचा प्रश्न जर चुकत असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही किती दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागताय. त्याच्यामुळे हे स्ट्रॅटेजिकली तुम्ही थोडंसं मूव्ह केलं पाहिजे की कुठला टॉपिक किती इम्पॉर्टन्स आहे आणि त्याला किती आपण करू शकतो. त्या कॉस्ट बेनिफिट अनालिसिसच्या बेसिसवर त्याला तुम्ही प्रायोरिटाईज केलं पाहिजे. म्हणजे कुठला पहिले, कुठला दुसरे, कुठला तिसरे, या प्रायोरिटायझेशन केलं पाहिजे. राईट. तर या जनरल गोष्टी. त्याच्यानंतर परत विषय आणि सब विषय म्हणजे टॉपिक्स आणि सब टॉपिक्स याला डिवाइड करताना पण थोडंसं अनालाइज केलं पाहिजे. जसं करंट अफेअर्स मध्ये किती वाचावं, काय वाचावं, एक साधारणतः 1 वर्षच वाचलं असलं पाहिजे. ते तर सगळ्यांनी सांगितलंच आहे. म्हणजे काय केलं पाहिजे तर 2019 सगळं वाचायला पाहिजे आणि 2020 साधारणतः एक ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत तुम्ही करंट अफेअर्स करायला पाहिजे. याच्यात मग काय की प्रत्येक आता एवढा वेळ नाही की तुम्ही मंथली मॅगझिन वाचत बसले. जर ऑलरेडी केलेले असतील तर 100% त्यालाच रिव्हिजन केलं पाहिजे आणि त्याच्यावरच भरोसा ठेवून त्यालाच परत वाचलं पाहिजे. राईट. पण म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं करंट अफेअर्स मध्ये आपण बघितलं पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्ती आहे, तर व्यक्तींमध्ये काही पुरस्कारावर साधारणतः 1-2 प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला स्ट्रॉंग करता येतील. त्याच्यानंतर मृत पावलेले जे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज असतात ते असतील किंवा कुणा झालेल्या निवड असतील तर ते आपल्याला बघता येईल. आणि आजकालचा ट्रेंड आहे की करंटमध्ये थोड्या स्कीम विचारतात आणि इकॉनॉमीमध्ये पण स्कीम विचारतात. म्हणजे 1-2 प्रश्न तुम्हाला या स्कीमवर दिसतील तर ते आपल्याला करता येईल. आणि त्याच्यामध्ये कसं की अश्युरन्स जास्त आहे की तुम्ही जर स्कीम केला तर मार्क पडू शकतात. आणि साधारण मागच्या 2-3 वर्षातला जर ट्रेंड बघितला कंबाईनचा तर एक असं दिसतं की हु वॉज द फर्स्ट फ्रीडम फायटर, हु वॉज द फर्स्ट पॉलिटिशियन
जे फर्स्ट वाले जे असतात ते त्याच्यावर एक थोडासा भर, आणि वन लाईनर आहे, छोटे छोटे क्वेश्चन ते पण विचारतात. आणि सायमल्टेनियसली काय होते की काही काही ठिकाणी तुम्ही जर अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमीचे जर बघितले 2-2, 3-3 स्टेटमेंटचे क्वेश्चन पण विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला त्याचाही एक थोडासा बॅक ऑफ द माइंड असू द्या, म्हणजे परीक्षेत जाऊन एकदम बाउन्सर व्हायला नको, राईट. तर या सर्व गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मॅनेज करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे अभ्यास कसा करावा, रिव्हिजन कशी करावी, काय करावी, त्यासाठीचे बाकीचे व्हिडिओ आहेत. तर ते आता मी इथे बोलत नाही, तुम्हाला लिंक खाली देतो मी, त्याच्यावर तुम्ही बघू शकता, राईट. तर हे थोडं साधारणतः एक मॅनेजमेंट आहे कंबाईनच्या येणाऱ्या 30 दिवसामध्ये. आणि मला असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त जी गोष्ट आहे की मानसिक संतुलन, शांतता, एकाग्रता, तर हे पण अगदी महत्वाचं आहे. आणि कोरोनामध्ये थोडं अननेसेसरी रिस्क घेऊ नका, बाहेर जाऊ नका. वॅक्सिन घेतले नसतील तर वॅक्सिन घ्या, आणि जर शक्य झालं असेल तर ज्यांनी पहिला घेतला त्यांनी दुसराही डोस घेऊन टाका. म्हणजे जस्ट एक्झाम मध्ये एक्सपोज झालो म्हणजे चुकून, अनफॉर्च्युनेटली, म्हणजे कधी कधी बॅड लक बी एवढं बेकार असतं ना की ते असं होऊ नये की आपण पॉझिटिव्ह झालो, जरी झालो तरी आपल्याला त्या सिम्पटमची सिव्हिरिटी नसेल. त्यासाठी वॅक्सिन घ्या, काळजी घ्या, व्यवस्थित राहा, मॅनेज करा, गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, इकडे तिकडे सैरा वेळ कुठलं हे वाचतो ते वाचतो असं करू नका. जे वाचताय ते चांगलं वाचा, त्याच्यावर तुमच्या सोर्सेसवर भरोसा ठेवा, रिवाइज करा आणि परीक्षेला सामोरं जा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.